जे व्यवहारामध्ये पुरं होऊ शकत नाही ते स्वप्नात पुरं होतं. स्वप्नामध्ये ज्या गोष्टी दिसतात त्याचा जागेपणी अर्थ लागतोच असं नाही. स्वप्नांचा अभ्यास करा की त्या माणसाच्या खालच्या मनामध्ये काय चाललंय ते तुम्हाला कळेल. तर स्वप्न म्हणजे नेमकं काय? तर आमचा अशोक आहे आणि आमच्या अशोकला सारखे लाडू खायचे. दिवसभर काय तो लाडू थोडेच खात बसणार आहे. त्या इच्छेचा हिरमोड होतो. या सगळ्या हिरमोड झालेल्या इच्छा एकत्र येतात, हात मिळवणी करतात आणि वेगळ्याच रूपाने व्यक्त होतात. ते निद्रित अवस्थेत घडतं. जागृत अवस्थेत स्वप्न जर पाहिली तर त्या माणसाचं दिवाळं निघेल. स्वप्न पडत असताना हातपाय हलतात, शरीराची हालचाल होते. ती इगोनी जेवढी परवानगी दिली आहे त्यानुसार घडणारी हालचाल आहे. स्वप्न बघतो, उठल्यानंतर त्यातली जवळपास 95% स्वप्न लक्षात राहतात. असं का? प्रत्येक स्वप्नाचा मला भासलेला अर्थ आणि मी सांगतोय तो अर्थ याच्यात फरक आहे. मी सांगतोय तो अर्थ समाज मान्यतेच्या दृष्टीने बदलून सांगितलेला आहे. मनात वेगळंच होतं आणि तिथे इगो लगेच दंडा घेऊन उभा राहतो. पण जे मनात होतं ते बाहेर नाही बोलायचं. खडबडून घाम फुटलेला असतो, थरथरत असतो आणि जाग येते, ओरडतो आपण. ही जी भीतीदायक स्वप्न आहेत हे नेमकं काय सांगतात आपल्याला? अशोकला अपर्णा फार आवडते, पण त्याला स्वप्नात अपर्णा दिसते आणि तोंडाने तो उच्चारतो, हे अपर्णा. म्हणजे स्वप्न या प्रकारे वर्तनावर सुद्धा ताबा राखू शकतो. हॅलो, नमस्कार. मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मला वाटतं आपण सगळेच स्वप्न बघतो, आपण स्वप्न रंगवतो, आपल्याला स्वप्न पडतात आणि तसं जसा म्हणजे मेंदू गूढ आहे, आपल्याला कळत नाही, आपल्याला बऱ्याचदा उकल होत नाही. तसं स्वप्न अशी एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे, आपल्याला त्याची उकल होत नाही. आपण बऱ्याचदा त्याचे वेगवेगळे अर्थ लावायला जातो. सकाळची स्वप्न खरी ठरतात पासून या पद्धतीची स्वप्न म्हणजे हे, असे वेगवेगळे अर्थच आपणच त्या स्वप्नांना लावत राहतो. पण नेमकं स्वप्नांचं खरं तर आपल्या आयुष्यात काही काम आहे का? म्हणजे आपल्याला सगळ्यांना स्वप्न पडतात, म्हणजे नेमकं काय होतं? या स्वप्नांबद्दलचा पॉडकास्ट आपण आज करतो आहोत आणि आज स्वप्नांविषयी आपण गप्पा मारणार आहोत. नेमकी स्वप्न काय असतात? हे शोधण्याचा, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर उल्हास लुकतुके. नमस्कार. नमस्कार. सर म्हणजे अत्यंत ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत आणि सर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. म्हणजे गेल्याही वेळेस आम्ही भावनेच्या क्रॅश कोर्समध्ये सरांसोबत एक एपिसोड केला होता. म्हणजे त्यांच्यासोबत एका खोलीत बसता येणं, त्यांच्या समोरासमोर बसून प्रश्न विचारता येणं, हीच खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि सरांनी वेळ काढून आज स्वप्नाविषयी बोलायला ते आले, तर खूप खूप आभार सर तुमचे. वा, छान. धन्यवाद. म्हणजे खरं तर ना सर, खूपच गूढ गोष्ट आहे. मला मला फार इंटरेस्टिंग वाटतात स्वप्न. म्हणजे जवळपास सगळ्यांनाच स्वप्न पडतात आणि प्रत्येकजण त्यातनं काहीतरी एक अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी तो व्यक्ती आहे की मला कधीच स्वप्न कुठलेच लक्षात राहत नाहीत. काही लोकं असतात की जे सांगतात की नाही, त्यांना अगदी डिटेलमध्ये स्वप्न लक्षातही असतात की नाही, मग मी हे करत होतो, मी असं इथून चालत गेलो, मग एक कुत्रा आला, मग मी कुत्र्याचा पाठीमागे इकडे गेलो. म्हणजे अगदी डिटेलमध्ये सुद्धा गोष्टी लक्षात राहतात. प्रत्येकाचा स्वप्नांमधला अनुभव खूप वेगवेगळा असतो. म्हणजे काही-काही वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दिसतात. तर जर सुरुवातच करायची झाली, तर स्वप्न म्हणजे नेमकं काय? इथपासून जर करू शकलो आपण. वा, छान प्रश्न आहे. स्वप्न म्हणजे नक्की काय? हं. स्वप्न ही एक मनाची अवस्था आहे. अच्छा. साधं बघा, आपण जागे आत्ता बोलतोय, आपण जागे आहोत. आपलं मन जागं आहे. तेव्हा जागृत अवस्था हं. मनाची ही आपल्याला परिचित आहे. निद्रित अवस्था ही सुद्धा आपल्याला परिचित आहे. झोपेमध्ये सुद्धा, गाढ झोपेमध्ये मन खूप विश्रांती घेतं आणि हलक्या झोपेमध्ये झोप जशी चाळवली जाते तसे मनाचे विचार मध्ये मध्ये येऊन आक्रमण करतात, हेही आपण पाहतो. हं. तेव्हा जागृत अवस्था आहे, निद्रित अवस्था आहे, अर्धनिद्रित किंवा अर्धजागृत
अशी अवस्था आहे आणि सगळा गोंधळ केऑटिक हम्म. अशी एक अवस्था आहे. स्वप्न ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे. एवढं सगळं करून सुद्धा अनेक इच्छा अपुऱ्या राहतात हम्म. आणि त्या मनाचं दार बंद असतं, मनाची कवाडे आपण बंद करून घेतो. त्या आतून टकटक करतात, बाहेर यायला मागतात आणि जशाच्या तशा तर त्यांना बाहेर येऊ देता येत नाही. कारण कधी त्या हिंस्र असतात, कधी आक्रमक असतात, उलट्या बाजूला कधी प्रेमळ असतात, कधी नम्र असतात, कधी शृंगारिक असतात, अनेक प्रकारे. म्हणजे त्यांचं असणं हे मूळ आहे, ओरिजिनल आहे. त्याच्यावर समाजाचा नियम नाही आहे. मुळात एखादी इच्छा जी निर्माण होते ती इच्छा या प्रकारे नम्र असेल, हिंसक असेल, प्रेमळ असेल, आणखीन काही असेल, तिच्यावर समाजाचे नियम नाही आहेत. ती आपापल्या प्रकारे तयार होते आणि आपापल्या प्रकारे मनात हिंडते. आता प्रश्न कुठे येतो? ती इच्छा जेव्हा बाहेर येऊ लागते, बाहेर येऊ मागते, तेव्हा काय करायचं? आणि इच्छा याच्यामध्ये सायकॉलॉजीच्या दृष्टीने 4 मुद्दे आहेत बरं का. अच्छा. थॉट, इमोशन, बिहेवियर आणि ॲटिट्यूड. आपला विचार, आपली भावना, आपलं वर्तन आणि आपली मतं ही सगळी मिळून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आणि त्या सगळ्या व्यक्तिमत्वासकट आपण प्रत्येक क्षणी जगत असतो. बरोबर. त्यामुळे प्रत्येक क्षणी या 4 घटकांचं रूप वेगवेगळं असतं. ते रूप बाहेर समाजाला मान्य असेलच असं नाही. आणि आपण जे सामाजिकरित्या जगतो त्याच्यामध्ये समाज मान्यता ही पहिली अट आहे. त्यामुळे आपण अनेक वेळा आपली थॉट, इमोशन, बिहेवियर आणि ॲटिट्यूड याला मोड घालतो, त्या मुडपतो आणि समाजाला पाहिजे त्या प्रकारेच त्यांना बाहेर येऊ देतो. आता लक्षात घ्या, त्याला आपण मोड घालतो असा शब्द मी वापरला. याचा खरा अर्थ असा आहे की ती जी कुठली इच्छा, थॉट, इमोशन, बिहेवियर, ॲटिट्यूड या प्रत्येकापैकी त्याला मोड घालतो. म्हणजे त्या पॉईंटवर त्या चौघांपैकी एकेकीचा हिरमोड होतो. ती नर्व्हस होते, तिचा अपेक्षाभंग होतो. मग तिने त्याचं उत्तर कुठे शोधायचं, ते कुठे मिळायचं? का मग त्या थॉट, इमोशन, बिहेवियरनी तसंच जखमी होऊन, लंगडं होऊन जगायचं? त्या सगळ्यावर निसर्गाकडून काहीतरी उत्तरं असली पाहिजेत. आणि त्याच्यावरचं सर्वात उत्तम आणि सर्वात परिणामकारक उत्तर असं जर काही असेल तर ते आहे स्वप्न. जे व्यवहारामध्ये पुरं होऊ शकत नाही ते स्वप्नात पुरं होतं. बापरे. आणि त्यातही गंमत अशी आहे की ते एकास एक असं नाही पुरं होत. म्हणजे आपले अशोक, अपर्णा, विजय, वैशाली 4 इमॅजिनरी पात्र घ्या. तर आमचा अशोक आहे आणि आमच्या अशोकला सारखे लाडू खायचेत. दिवसभर काय तो लाडू थोडेच खात बसणार आहे. म्हणजे त्याची लाडू खाण्याची इच्छा, त्या इच्छेचा हिरमोड होतो. अशा दिवसात त्याच्या अनेक इच्छा, त्यांचा हिरमोड होतो. या सगळ्या हिरमोड झालेल्या इच्छा एकत्र येतात, हातमिळवणी करतात आणि वेगळ्याच रूपाने व्यक्त होतात. ते व्यक्त होणं त्याला स्वप्न म्हणतात. ते निद्रित अवस्थेत घडतं. जागृत अवस्थेत स्वप्न जर पाहिली तर त्या माणसाचं दिवाळं निघेल. पण हे मात्र खरं आहे
की स्वप्न नुसतंच झोपेत घडतं असं नाही, झोपेचे सुद्धा प्रकार आहेत. लाईट स्लीप, डीप स्लीप आणि पुन्हा अबाउट टू बी अराउज्ड अशी स्लीप. तर ही जी डीप स्लीप आहे, त्या डीप स्लीपमध्ये ही स्वप्न पडतात. आपल्याला वाटतं की स्वप्न लाईट स्लीपमध्ये पडतात. तसं नाही आहे. स्वप्न खोल, अगदी पुरेपूर शरीर आणि मन झोपून गेलेलं आहे, विश्रांती घेत आहे, तिथे स्वप्न येतात. कारण तिथे त्यांना येण्याला वाव मिळतो. इतर ठिकाणी आपल्या जागृत मनाचा पहारा असतो, त्यांना यायला वावच नाही, काठीच घेऊन बसलेला असतो तो. तर त्यांना व्यक्त व्हायला डीप स्लीप एवढी एकच जागा आहे. अशी डीप स्लीप तुम्ही झोप त्याचा नीट अभ्यास जर केला तर लक्षात येईल की झोपेची सुद्धा आवर्तनं असतात. रात्रभर गाढ झोपून राहिला असं नाही होत. झोपेचं साधारण आवर्तन 45 मिनिट ते 1 तासाचं असतं. अशी 4-6 आवर्तनं होतात. म्हणजे प्रत्येक रात्री, प्रत्येक झोपेत माणूस 4 ते 6 वेळा खोल झोपेमध्ये जातो. खोल झोपेमध्ये जातो याचा अर्थ जे पहारेकरी उभे केलेले असतात, जाणीवेचे, जागेपणीच्या जाणीवेचे उभे केलेले जे पहारेकरी असतात तेही झोपी गेलेले असतात. उर्फ मनातल्या त्या इच्छा ज्या त्या पहारेकऱ्याने दंडा दाखवून आत कोंडून ठेवलेल्या असतात त्या तिथे बाहेर येतात. म्हणून 4 ते 6 वेळा रात्री माणसाला स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नांच्यामध्ये अपुऱ्या इच्छांची पूर्ती मन करून घेतं. आता या अपुऱ्या इच्छा अनेक असतात, त्यामुळे प्रत्येक इच्छेची हजेरी कशी काय लागणार तिथे? तर तिथे मग ती सगळी प्रत्येक इच्छेचं जे रूप असतं, ड्रीम म्हणजे आपण प्रतिमा पाहतो ना, बरोबर, चित्र पाहतो. हां, प्रत्येक इच्छेची एक चित्रावली असते. अशा अनेक चित्रावल्या एकमेकावर ठेवल्या की जो एक गठ्ठा तयार होईल आणि त्यातून जे एक रिझल्टंट चित्र निर्माण होईल जे वेगळंच असेल. त्याच्यामध्ये नाकाच्या जागी कान, कानाच्या जागी पाय, असं काय वाटेल ते असेल, पण सगळं मिळून त्या चित्रांचा गठ्ठा तुम्ही अनुभवत असता. म्हणून स्वप्नामध्ये ज्या गोष्टी दिसतात त्याचा जागेपणी अर्थ लागतोच असं नाही. बरोबर. कारण अनेक इच्छांच्या मिश्रणांच्या मधून जी मिश्रित इच्छा तिथे शिल्लक राहते, त्या मिश्रित इच्छेला सुद्धा मनाचा पहारेकरी उर्फ इगो जितकी परवानगी देतो तितकंच ते बाहेर येऊ शकतं. आणि मनसुद्धा बनेल आहे. तो इगो पहारेकरी आहे. तो सांगतो की तुम्ही अमकेच कपडे घातले पाहिजेत. तर ठीक आहे. अनेक वेळा चोर पोलिसाचा वेश घालून येतात, हे व्यवहारातलं सत्य आहे. तशा अनेक इच्छा ज्या इच्छा म्हणून मनात जोरदार असतात आणि ज्या पूर्ती मागत असतात त्या आहे त्या रूपात बाहेर येऊ शकत नाहीत. कारण तो युगो नावाचा पहारेकरी तिथे दंडा घेऊन बसला आहे. तर मग त्या पहारेकऱ्याची नजर चुकवून ज्या प्रकारे, ज्या कपड्यात, ज्या रूपात बाहेर येता येईल तसं रूप घेऊन त्या इच्छा बाहेर येतात. म्हणून स्वप्नात जी रूपं दिसतात ती मिश्रित असतात. ती सहजगत्या, इंग्रजीतला शब्द आहे डिसिफर, DECIPHER, डिसिफर. त्यांच्या शब्दांचा अन्वय, आपण संस्कृत शिकलो ना, श्लोकाचा अन्वय लावणं, हां, काव्याचा अन्वय, त्याचा अन्वय लावायला तर तो इगोनी तू सरळ रूपात नाही यायचं. तू अमुक एकच प्रकारचे कपडे घातले पाहिजेत.
मग ते कपडे घालून त्या इच्छा बाहेर येतात. हं. हे कळून घेण्यासाठी हे कळणार कसं? हो. हे थोर काम ज्या मानसशास्त्रज्ञांनी केलं त्या मानसशास्त्रज्ञाचं नाव झिगमुंड फ्रॉइड. फार थोर मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. मला वाटतं 1939 साली तो गेला. 1856 वगैरे असा काहीतरी काळ असेल त्याच्या जन्माचा. ही लिव्ड लॉंग असो. पण सगळ्यात मोठी देणगी हो. स्वप्नाची सायकॉलॉजी याची सगळ्यात मोठी देणगी दिली आहे ती फ्रॉइडने दिलेली आहे. फ्रॉइडने ड्रीम याचीच मुळात ही व्याख्या आपल्याला समजावून सांगितली आहे. अच्छा, काय सांगतो फ्रॉइड स्वप्नाविषयी? की ती एक मज्जासंस्थेची अवस्था आहे, नर्वस सिस्टीमची अवस्था आहे. आणि त्या नर्वस सिस्टीमच्या अवस्थेनुसार शरीर सुद्धा झोप न मोडता जमेल त्या प्रकारे शरीराची अवस्था बदलते. म्हणजे अगदी डीप झोप स्वप्न पडत असताना हातपाय हलतात, शरीराची हालचाल होते. ती इगोनी जेवढी परवानगी दिली आहे त्यानुसार घडणारी हालचाल आहे, पण ती केवळ रॅन्डम हालचाल नाही आहे. ती जी मूळ इच्छा होती ती प्रतीकरूपाने का होईना पुरी व्हावी या प्रकारची ती हालचाल असते. म्हणून ड्रीम याला द रॉयल रोड टू द अनकॉन्शियस असा शब्द असा वाक्प्रचार फ्रॉइडने वापरलेला आहे. स्वप्नांचा अभ्यास करा की त्या माणसाच्या खालच्या मनामध्ये काय चाललंय ते तुम्हाला कळेल. द ड्रीम इज रॉयल रोड टू द अनकॉन्शियस. आणि त्याचे नियम आहेत. स्वप्न कसं पडतं, तयार कसं होतं, त्याला फ्रॉइडने ड्रीम वर्क असंच नाव दिलेलं आहे. अच्छा, ड्रीम वर्क अशी कॉन्सेप्ट? हो, की आपल्या मनात ज्या निरनिराळ्या इच्छा असतात त्या आहे. इच्छा याचा अर्थ थॉट, इमोशन, बिहेवियर आणि ॲटिट्यूड हे इथून पुढे कायमचं लक्षात घ्या. तर त्या जशाच्या तशा तर येऊ शकत नाहीत. बरोबर. त्यांचा रूप बदल करावा लागतो. तो रूप बदल इगो याला मान्य होईल असा करावा लागतो. आणि म्हणून स्वप्नामध्ये अनेक वेळा आपण मोठं शौर्य गाजवतो. आपल्याला मोठं नवल वाटतं सकाळी की असं हे मी शौर्य आहे काय. तर ते जे शौर्य गाजवलं होतं स्वप्नात, खरं म्हणजे मला ते जागेपणी गाजवायचं असतं. ते गाजवता येत नाही कारण मी लुकडा आहे. लोक मला टप्पूबाजी करतील, मी मार खाईन, उपहासास पात्र होईन. मग मी समाजात मिशीला तूप लावून वागतो. कळतं मात्र मला की हे माझं ढोंग आहे. ढोंग म्हणजे खोटेपण. खोटेपण हे इगो याला सहन होत नाही. फ्रॉइडने सांगितलेल्या इगोला. तेव्हा त्या खोटेपणाचं करायचं काय. मग ते खोटेपण वेगवेगळी स्वीकारणीय रूप घेऊन बाहेर येतं. ती स्वीकारणीय रूप जिथे दिसतात त्याला स्वप्न म्हणतात. पण सर, याचा अर्थ स्वप्नांचा अर्थ लावता येतो का आपल्याला? म्हणजे अर्थात आपण कायम म्हणतो ना की अरे वा, काय प्रश्न विचारला तुम्ही. काय प्रश्न विचारला. जसं ड्रीम याची व्याख्या फ्रॉइडनी दिली, हा मुद्दा एक. ते ड्रीम तयार कसं होतं, ड्रीम वर्क हा मुद्दा 2. आणि आत्ता तू जो प्रश्न विचारतोयस की त्या सगळ्याचा अर्थ काय असतो, हा मुद्दा 3. ड्रीम वर्क, ड्रीम ॲनालिसिस आणि ड्रीम इंटरप्रिटेशन.
ड्रीम ॲनालिसिस आणि ड्रीम इंटरप्रिटेशन मिळून आपण आपल्या बोलीभाषेत, जो प्रश्न तू विचारलास की त्याचा अर्थ काय लागतो, तो अर्थसुद्धा आपण आपल्या आजूबाजूच्या जगण्याला मान्य राहील असाच अर्थ आपण बोलून दाखवतो. बरं. पण आपल्याला माहीत असतं की प्रत्येक स्वप्नाचा मला भासलेला अर्थ हं. आणि मी सांगतोय तो अर्थ याच्यात फरक आहे. मी सांगतोय तो अर्थ समाजमान्यतेच्या दृष्टीने बदलून सांगितलेला आहे. मनात वेगळंच होतं आणि तिथे इगो लगेच दंडा घेऊन उभा राहतो. मनात वेगळं होतं हे खरं आहे बरं का, पण जे मनात होतं ते बाहेर नाही बोलायचं. इथे जे रूपांतर होतं म्हणजे अगदी साधं की मराठीतले काही काही शब्द, मराठीतल्या ज्या लहान मुलांना आपण गोष्टी सांगतो ना, त्या फ्रॉइडला ते एक वेळ होतं लहान मुलांच्या गोष्टींचं इंटरप्रिटेशन. तर लहान मुलांच्या गोष्टींमध्ये एक नेहमी पट्ट राणी असते. एक राजा असतो, त्याला अनेक राण्या असतात आणि एक पट्ट राणी असते. ती पट्ट राणी मोठे जरीचे असे लफ्फेदार कपडे वगैरे नेसून हिंडत असते. ही जी बाहेरची रूप आहेत समाजमान्यतेची, हे काम ड्रीम वर्क आणि ड्रीम ॲनालिसिस यामध्ये चालतं. आता ड्रीम्समध्ये जो विषय किंवा मला माझा भाऊ आवडतो, मग माझा भाऊ मला स्वप्नात दिसतो, ठीक आहे की. पण असंही होऊ शकतं ना की इतरही कोणी मला आवडतो, पण तो मी जाहीररित्या सांगू शकत नाही. तर मग तो माणूस मला माझा भाऊ म्हणून स्वप्नात दिसतो. हे ड्रीम ॲनालिसिस आणि ड्रीम इंटरप्रिटेशन. बापरे. तेव्हा इकडे फ्रॉइडने आपलं लक्ष खेचून घेतलं की पहिलं ड्रीम समजून घ्या काय ते. ड्रीम वर्क, ड्रीम ॲनालिसिस, ड्रीम इंटरप्रिटेशन आणि मग पुढे तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या लोकांना साधा पडणारा प्रश्न, अहो करायचं कशाला? करायचं अशासाठी साधं आपल्याला साध्या जीवनात सुद्धा लोक म्हणतात मला अमुक एक स्वप्न नेहमी पडतं, म्हणजे ते खरं होणार. किंवा मला पहाटेच स्वप्न पडतं, पहाटे स्वप्न पडलं म्हणजे ते खरं होणार. हे सगळे गैरसमज आहेत, पण आहेत समज तसे. तर सामान्य माणसाला जसं ड्रीम दिसतं, त्याच्या मागे ड्रीम वर्क, ड्रीम ॲनालिसिस आणि ड्रीम इंटरप्रिटेशन हे तीन मुख्य, त्याचा अर्थ लावण्याचे तीन मुख्य प्रकार फ्रॉइडने शोधून काढले. आणि एवढं सगळं करून नंतर फ्रॉइड त्या स्वप्नाचा अर्थ, त्या स्वप्नातून काय सूचित केलं जात आहे ते, आणि मग शेवटी त्या स्वप्नाची काही उपयुक्तता व्यवहारात असेल तर त्याचं सूचन, असं फ्रॉइड करत असे. तुम्ही आता सूचन हा शब्द वापरला. तर ज्यावेळेस आपल्याला कुठलीही स्वप्न पडतात आपल्याला, आणि बऱ्याचदा ती इतकी विविध असतात, इतकं काहीतरी मिश्र असतात, त्याला कशाचा काही अर्थ लागत नाही. काही काही वेळेस तर खूप म्हणजे गोष्ट असते की इथून इथे गेलो, मग तो प्रवास असतो आणि मग एक अशी छान गोष्ट असते, त्यात बरेच वेगवेगळी पात्र दिसतात. काही काही वेळेस कशाचा काहीच अर्थ लागत नाही, काही काही वेळेस सगळ्यांची काहीतरी गोष्ट तयार झालेली असते. ज्यावेळेस आपण सूचक म्हणतोय त्यावेळेस आपला मेंदू आपल्याला काहीतरी सांगत असतो का स्वप्नातनं? आता हा तुम्ही अगदीच साध्या भाषेत विचारलेला प्रश्न आहे, पण फिजिओलॉजीला, शरीर क्रिया विज्ञानाला अगदी लागून असा प्रश्न आहे, तेव्हा त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वप्न गाढ झोपेत पडतात.
जागेपणीच्या जवळ जेव्हा आपली झोप असते तेव्हा स्वप्न पडत नाहीत. हो. तेव्हा आपल्याला अर्धवट बाहेरचा प्रकाश दिसू लागलेला असतो, हालचाली आवाज कळू लागलेले असतात, अर्धवट कळतात. हो. ते वेगळं, त्याचा आणि ड्रीमचा काही संबंध नाही. डीप स्लीपमध्ये ड्रीम तरीसुद्धा म्हणजे ड्रीमचं वैशिष्ट्य काय, तर जाणीव, जागेपणी आपल्याला जाणीव असते, झोपेतही जाणीव असते, म्हणून आपण जागे होऊ शकतो. हो. जाणीव जर सस्पेंड झाली तर बेशुद्धी येते, आणि जाणीव गेलीच तर मृत्यू होईल. हम्म. तेव्हा गाढ झोपेत सुद्धा जाणीव असते. त्या जाणीवेला वेगळं वळण लावणं हे ड्रीम वर्क आहे. हो. आणि वेगळ्या मुळे वेगळी चित्र झोपलेल्या माणसाला स्वप्नामध्ये दिसतात. उदाहरणार्थ आपण सरळ पाठ बिछाण्याला ठेवून झोपलो, तासाभराने आपण डाव्या कुशीवर झोपतो. आपल्याला कळत नाही आपण कूस बदलली, पण कूस बदलली, जरा थोडी जाग आली की कळतं आपण कूस बदलली. हो. कूस बदलणं इथे मेंदूनी शरीराला ऑर्डर द्यायलाच पाहिजे ना, त्याच्याशिवाय शरीर हलणार नाही. हो. या प्रकारे जाणीव ही असते, आणि ती जाणीव ये करत असते. नेहमीच्या साध्या जगतात तर कूस बदलायला पाहिजे, ही साध्या जगतातली अट आहे. तर मग शरीर त्याप्रमाणे झोप न मोडता करून घेईल. पण त्या व्यक्तीला लहानपणची एखादी आठवण अतिशय प्रिय आहे आणि तो रोज जागेपणी तर ती बोलू शकत नाही. लोक म्हणतील तेच काय बडबडतोयस, किंवा सोय म्हणजे नसेल, निरनिराळ्या कारणास्तव ते बोलण्याची सोय नसेल, ते शब्द तर येतात मनात. मग त्याचं काय करायचं? अशा ज्या इच्छा, जाणीवा, थॉट, इमोशन, बिहेवियर, ॲटिट्यूड्स विच नॉक फॉर एक्सप्रेशन, त्या दारावर खटखट करत असतात, आम्हाला बाहेर येऊ दे म्हणून. आणि तिथे फ्रॉइडने काय सांगितलं, सगळ्यांचा बॉस सुपर इगो म्हणून आहे. तो सुपर इगो सांगतो की त्या तुमच्या इच्छांनी असाच नाट्टापट्टा करून यायला पाहिजे. त्या आहे त्या रूपात नाही येऊ शकत, कारण ते समाजाला मान्य नाही. त्यांचं रूप बदलायला पाहिजे, त्यांचे केशभूषा, वेशभूषा, आभूषणे बदलायला पाहिजेत वगैरे. हे सगळं काम स्वभावाचा जो हिस्सा करवून घेतो त्या हिश्श्याला म्हणतात इगो. तो इगो सुपर इगोकडून हुकूम घेतो. सुपर इगो सांगतो की ही इच्छा अशीच्या अशी बाहेर नाही, हा विचार, हे वर्तन असंच्या असं बाहेर नाही येऊ शकणार, समाज तुला टप्पू मारील. मग त्याचं रूप बदल. तुला फार टप्पूबाजी करायला आवडते असं आपण म्हणूया, तू वर्गात सारखा टप्पूबाजी करतोस मानूया आपण, समाजात चालणार नाही टप्पूबाजी करून. मग तुला स्वप्नात असं दिसेल की तू अगदी शहाणा मुलगा आहेस आणि अतिशय आज्ञाधारकपणे वागतोस, इतका की त्या देशाच्या राजाने तुला आज्ञाधारक तरुण म्हणून बक्षीस दिलं. स्वप्नात हे दिसतं. फ्रॉइड त्याचा अर्थ लावून देतो की हे असं तुझं लहानपण गेलंय, म्हणून तुला तुझ्या आज्ञाधारकतेचे ढोल वाजवावे लागतायत, ते बाहेर वाजवता येत नाहीत, म्हणून स्वप्नात वाजवले जातात. पण सर, या स्वप्नांची उपयुक्तता काही असते का? आपण उपयुक्ततेबद्दल वाह अहो, हा प्रश्न फ्रॉइडने अगदी सगळ्यात सोपं एका वाक्यात उत्तर देऊन टाकलंय. ड्रीम्स प्रिझर्व स्लीप. स्वप्न जर नसतील तर झोप मोड
होईल. आणि अशी झोपमोड दररोज दर रात्री 4 ते 6 वेळी होऊ लागली तर अवघडच आहे. कारण ड्रीम्स ऑकर इन रॅपिड आय मुवमेंट स्लीप, REM स्लीप, जी डीप स्लीप आहे. तेव्हा डीप स्लीप 4-5 वेळा मोडणार असेल रोज तर मग जगणं अवघड होऊन जाईल. तेव्हा ती स्वप्न यायला तर पाहिजेत, कारण त्याशिवाय तुमच्या मनात असलेल्या अनफुलफिल्ड डिझायर्स त्यांचं रूपांतरण कसं होणार. सिम्बॉलिकरित्या का होईना पण त्या पुऱ्या तर व्हायला पाहिजेत. रूपाने असतील, पुऱ्या तर व्हायला पाहिजेत. ते दर रात्री 4 ते 6 वेळा घडतं डीप स्लीपमध्ये. आणि ते जे दिसतं ते सुद्धा झोपमोड न होता दिसतं. हे काम, ते जे रूपांतरण आहे ते ड्रीम वर्क, जे अस्वीकारणीय आहे ते स्वीकारणीय बनवून, नटवून थटवून, गोड करून दिसायला लावणं, स्वप्नात आपल्याला जे दिसतं ते, हे ड्रीम वर्क. अशा प्रकारे आपली स्वप्न अनेक अस्वीकारणीय बाबींना स्वीकारणीय रूपात आणून आपल्या समोर हजर करतात. एवढंच नव्हे तर स्वप्नामध्ये आपण त्याप्रमाणे जगतो. स्वप्नात जर मला जर असं वाटलं की मी राजपुत्र आहे तर स्वप्नात मी राजपुत्र असंच मला वाटत असतं. मी राजपुत्र म्हणूनच जगतो. जागा झाल्यावर मी लोकांना सांगतो की अहो मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात मी राजपुत्र होतो. पण खुद्द स्वप्नात तो राजपुत्र म्हणूनच वागत असतो. त्या नुसत्या प्रतिमा असतात, पण त्या प्रतिमांच्या मागे जी जाणीव असते ती जाणीव मात्र जिवंत असते. ती जिवंत असते म्हणून खोट्या प्रतिमा असलेला चलचित्रपट झोपेला सांभाळून घेऊ शकतो, उर्फ जीवाला टॉनिक देऊ शकतो. असं इतकं सूक्ष्म काम फ्रॉइडने केलेलं आहे. आणि या स्वप्नांवरती आपल्याला नियंत्रण मिळवता येतं का? म्हणजे मला हवं त्या पद्धतीनं, कारण असं बऱ्याचदा होतं आपण स्वप्नात असतो हे आपल्याला जाणवतं. अर्धवट स्वप्नात असतो आणि ऑल ऑफ अ सडन तुम्हाला त्या स्वप्नात आपण जे काय करतो आहोत त्याची जाणीव असते आणि त्याच्यावर कंट्रोल मिळतो आणि तुम्हाला गोष्टी तुम्हाला हव्या त्या पद्धतीनं करतायत. तर आपल्या स्वप्नावरती पण आपण स्वप्न जी बघतो त्याच्यावर नियंत्रण मिळवता येतं का? म्हणजे मुळात स्वप्नावर नियंत्रण नाही मिळवता येत. तुम्ही जे उदाहरण सांगताय ते थोडं वेगळं आहे. आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगायला पाहिजे. सोमनॅम्ब्युलिझम म्हणून एक दर्शन एंटिटी आहे. सोमनॉस म्हणजे झोप आणि ॲम्ब्युलिझम ॲम्ब्युलेटरी, हलणारा फिरणारा चालणारा ॲम्ब्युलन्स. तर सोमनॅम्ब्युलिझम झोपेत चालणे. तर काही माणसं डीप स्लीपमध्ये स्वप्न पाहत असताना शरीराची हालचाल त्या हुकमानुसार, ती जी चित्र पाहतायत त्यानुसार करतात. त्याला सोमनॅम्ब्युलिझम म्हणतात. ते कदाचित काही अंतर चालून जातील किंवा जागच्या जागीच हालचाल करतील. नंतर त्यांना कळेल की अरे असं हे होतं. तो माणूस नंतर अरे मी कुठे आलो बा इथे, मी कुठे बा आलो. म्हणजे ते अंतर तो जे चालला तो ते झोपेत चालला होता. झोप चालू राहिली होती पण जाणीवेनी मात्र सांगितलं की चालायला पाहिजे. मग तो चालतो आणि जागा होतो तेव्हा अरे हे मी इथे कुठे आलो असं विचारतो. तर ड्रीम्स ही या अर्थाने मोठी झोपेची रक्षक, फ्रॉइडने त्यासाठी वापरलेला शब्द फार सुंदर आहे. फ्रॉइडने वापरलेला शब्द आहे ड्रीम इज अ सेव्हियर
म्हणजे ख्रिश्चन धर्मातला शब्द आहे ना, चर्चमधला, SAVIOUR, सेव्हियर ऑफ स्लीप. ड्रीम इज अ सेव्हियर ऑफ स्लीप. संताचं रूप घेऊन येतो, धर्मोपदेशकाचं रूप घेऊन येतो, पण निद्रेचं रक्षण करतो, म्हणून तो सेव्हियर ऑफ स्लीप असा आहे. आपण हे बोलत होतो की स्वप्नावर नियंत्रण मिळवता येतं का, की ते शक्यच नाही आहे? म्हणजे आपण ठरवून स्वप्न बघू शकतो का? आपल्याला कारण आपण हे बऱ्याचदा तेच ऐकतो ना, की आपण दिवसभर ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो त्या पद्धतीची स्वप्न दिसायला लागतात. मी जर आज दिवसभर हेक्टिक काम केलेलं आहे आणि या 4 लोकांमध्ये होतो, तर मला त्यांच्याविषयीची स्वप्न पडायला लागतात. तर माझा म्हणजे मला दिवसभरात ज्या गोष्टी मी केल्या त्याच्याच रिलेटेड स्वप्न पडतात आणि ती नियंत्रण पण करता येतं का त्याचं मला? की आपण जे जगतो किंवा बाह्य जगणं हे किरकोळ आहे. म्हणजे आपण बसलो, PMTच्या बसमध्ये बसलो आणि इथून डेक्कन गेलो, ही किरकोळ गोष्ट आहे. पण एक मित्र आपल्या मैत्रिणीशी पार्कमध्ये बोलत बसलाय, ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. अशा प्रकारे मनात खोलवर ज्या इच्छा जाऊन पोचलेल्या असतात त्याची वर्तनं, ती वर्तनं स्वप्नामध्ये दिसूही शकतात, कधी कधी घडूही शकतात. अच्छा. उदाहरणार्थ, ते आपलं मगाशी सांगितलं, अशोक, अपर्णा, विजय, वैशाली. अशोकला अपर्णा फार आवडते. अपर्णा तिथे नसतेच, पण त्याला स्वप्नात अपर्णा दिसते आणि तोंडाने तो उच्चारतो, ए अपर्णा. शेजारचा माणूस त्याला जागा करतो, ए जागा हो, इथली कुठे अपर्णा. पण तो ते शब्द उच्चारतो. म्हणजे ते वर्तन, ते स्नायू तो शब्द उच्चारण्याचं वर्तन करतात. म्हणजे स्वप्न या प्रकारे वर्तनावर सुद्धा ताबा राखू शकतो. आता बाकीच्या गोष्टी ह्या स्वप्नाच्या सायकॉलॉजीच्या पलीकडच्या आहेत. अच्छा. म्हणजे कोणी फार भक्त आहे, कृष्ण भक्त आहे, तर त्याला कृष्णाची स्वप्न पडतात, तर ठीक आहे. मग जो विद्यार्थी आहे त्याला परीक्षेची स्वप्न पडतात. जो भक्त आहे त्याला विठ्ठलाचं स्वप्न पडतं. जो अशोक आहे त्याला अपर्णाचीच स्वप्न पडतात. हे घडू शकतं डिपेंडिंग अपॉन हाऊ डीप द डिझायर हॅज गॉन. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनात किती खोलवर गेलेली आहे यावरती त्या स्वप्नामध्ये ज्या प्रतिमा दिसतात त्यांचं रूप त्यावर अवलंबून असतं. याला फ्रॉइडनी ड्रीम वर्क असं म्हटलेलं आहे. मन इतकं काम करून त्या विशिष्टच प्रतिमा डोळ्यासमोर आणतं झोपेत. हो हो. आणि सर, ज्यावेळेस आपण स्वप्न बघतो, उठल्यानंतर त्यातली जवळपास 95% स्वप्न लक्षात राहत नाहीत. हो. असं का? म्हणजे जर मला माझा मेंदू माझ्या सुप्त इच्छांची जाणीव करून देतोय आणि त्या वेगळ्या अर्थाने पूर्ण करतोय, तर मला त्यातली कुठलीच चित्र, त्यातल्या कुठल्याच प्रतिमा बऱ्याच वेळा आठवत नाहीत नंतर जागेपणी, किंवा त्या जागेपणी नंतर आय कॅनॉट गो बॅक टू देम. असं का होतं? तुमच्या प्रश्नातच खरं म्हटलं त्याचं उत्तर आहे. द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अ ड्रीम is to preserve sleep. भीतीदायक स्वप्न पडून कोणी जागा झाला ओरडत, ही गोष्ट वेगळी आहे. ती क्वचित घडणारी आहे, नेहमी नाही घडत. पण त्या इच्छा खोलवर जातात, त्या पुऱ्या भाव्यात असा जाणीवेचा आग्रह असतो आणि जाणीवेला हे माहीतही असतं की ते व्यवहारात पूर्ण होणार नाही. म्हणून मन जेव्हा नेणिवेत असतं, उर्फ डीप स्लीपमध्ये असतं,
तेव्हा या प्रतिमा जणू काही ते घडलंच आहे असं दर्शवितात. म्हणून ते मगाचं पालुपद, सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का. स्वप्नांच्या बाबतीत आणखीनही एक प्रश्न पडतो, ते म्हणजे आपले रिअल लाईफ प्रॉब्लेम्स, म्हणजे आपण जे आता इंटरप्रिटेशन आणि या सगळ्याचा अर्थ म्हणतोय, रिअल लाईफ प्रॉब्लेम सोडवण्यासाठी किंवा त्याची काही उत्तरं, कारण बऱ्याचदा आपण हेही बघतो ना, की आपण दिवसभर एक काम करण्याचा प्रयत्न केलेला असतो, आपण दिवसभर एक डोकंफोड केलेली असते आणि काही करून तो प्रॉब्लेम सुटत नाही आणि स्वप्नामध्ये आपण तो प्रॉब्लेम सोडवलेला असतो. म्हणजे काही शास्त्रज्ञांच्या बाबतीत आहे, की दिवसभर ते शोध करतात, काही सापडत नाही त्यांना आणि झोपेत त्या प्रश्नाची उकल होते उत्तराची. तर आपले रिअल लाईफ जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची उत्तर आपल्याला स्वप्नात सापडू शकतात का? सामान्यतः नाही. पण नाही 100% असं उत्तर देता येणार नाही. कारण तुम्ही जे आत्ता तुमच्या बोलण्याची सुरुवात तुम्ही आत्ता जी केली त्यावेळी माझ्या डोक्यात जे उदाहरण होतं ते सांगतो. आपण केमिस्ट्रीमध्ये बेन्झीन रिंग शिकलेले आहोत. ती षटकोनी असते आणि आपल्याला शाळेत ते शिकवलेलं आहे की 6 साप, प्रत्येक सापाचा मुख दुसऱ्या सापाच्या शेपटीशी आहे आणि असा षटकोन आहे. आणि हे चित्र त्या केक्युले नावाच्या शास्त्रज्ञाला स्वप्नात दिसलं म्हणून बेन्झीन रिंग अस्तित्वात आली. तेव्हा अशा प्रकारे एखाद्या प्रश्नाची उकल अचानकरित्या स्वप्नामध्ये होईल नाही असं नाही, परंतु स्वप्नांची उकल करण्यासाठी प्रश्नांची उकल करण्यासाठी स्वप्न आहेत असं मात्र नाही. कारण नाही तर माणसं सारखी झोपूनच राहतील. प्रश्नांची उकल होणारं स्वप्न पडू दे तोपर्यंत मी झोपून राहतो असं होईल ते. तर तसं नाही आहे. आणखीन एक आपण मगाशी आता नाईटमेअर्स बद्दल बोललो, भीतीदायक स्वप्नांबद्दल. म्हणजे अशी बरीच जण असतात ज्यांना भीतीदायक स्वप्न पडतात आणि परत परत ते नाईटमेअर्स येतात, परत परत तशी स्वप्न पडतात आणि मग आपण खडबडून घाम फुटलेला असतो, थरथरत असतो आणि जाग येते, ओरडतो आपण. तर हे नाईटमेअर्स आहेत, ही जी भीतीदायक स्वप्न आहेत, हे नेमकं काय सांगतात आपल्याला? मुळात भीतीदायक स्वप्न का पडतात इथपासून सुरुवात आहे. फुलफिलमेंट ऑफ अनफुलफिल्ड डिझायर्स हा स्वप्नांचा हेतू आहे. बरोबर. त्यानुसार अनेक आपल्या इच्छांची पूर्ती प्रतीकरित्या स्वप्नात होत असते. कधी कधी ही पूर्ती स्वतः भीतीदायक असू शकते. आता परत आपले अशोक, अपर्णा, विजय, वैशाली. अपर्णा तर एकच आहे. अशोक आणि गणेश दोघंही ते अपर्णावर लाईन मारतायत. मग अशोकला काय स्वप्न पडेल? गणेश मेला हे त्याला स्वप्नात दिसेल. हे दिसेल तेव्हा तो दचकून जागा होईल. कारण मुळात हे स्वप्न हिंसक आहे. आणि संस्कृतीमध्ये सर्वांना सुसंस्कृतता दिलेली आहे. हिंसा टाळायला शिकवलं आहे. तेव्हा असे जे समाजमान्य नाहीत, समाजाने अस्वीकृत केलेले मार्ग आहेत वागण्याचे, ते जर आमच्या अशोकला काहीतरी एक प्रश्न पडला आहे आणि तो सोडवण्यासाठी त्याला जो मार्ग आहे तो मात्र समाजाला मान्य नाही, तेच पुन्हा आपलं अशोक, अपर्णा, विजय, वैशाली. अशोक आणि विजय यांचं पटत नाही कारण दोघांनाही वैशाली हवी आहे. मग अशोकच्या मनात येतं की विजयचा खून करूया. मग हे प्रत्यक्षात चालेल का? मग ते स्वप्नात दिसतं आणि त्यावेळी तो घाबरून जागा होतो. किंवा ते स्वप्न जरी त्याला पडलं
तरी तो ते इतरांना सांगत नाही. किंवा तीच इच्छा त्याच्या मनात वारंवार येत राहिली तर तेच स्वप्न वारंवार सुद्धा पडू शकेल. कारण इच्छा तीच आहे आणि त्याची इच्छापूर्ती जी आहे ती इच्छापूर्ती जागेपणीच्या समाजामध्ये प्रत्यक्षात आणता येणार नाही. आणि इच्छा जर आहे मग तिची पूर्ती ही अशा प्रकारे स्वप्नामध्ये म्हणजे निर्विकाररित्या होऊ शकते. तेव्हा जर तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये काही घटक असे असतील की तुम्हाला ते टाळावेसे वाटतात, तीव्ररित्या टाळावेसे वाटतात, पण टाळता तर येत नाहीत. एवढंच नव्हे तर ते जे तुम्हाला जगावं लागतं ते तुम्हाला अगदी श्रम करून मन लावून उत्तम दर्जाचं जगावं लागतं. मनात मात्र ते आवडत नसतं. अशा वेळी तीच स्वप्न somebody overpowers you अशा प्रकारचं स्वप्न किंवा यू बिकम द व्हिक्टर अशा प्रकारचं स्वप्न हे पुन्हा पुन्हा पडू शकेल. कारण मी सर्व विजयी व्हायला पाहिजे अशी जर माझ्या मनात इच्छा वारंवार येत असेल आणि प्रत्यक्षात मात्र ती पुरी होण्याची काहीच गुंजाईश नाही तर मग त्या प्रकारची पूर्ती मी स्वप्नात, मी म्हणजे माझा इगो, फ्रॉइडच्या भाषेत माझा इगो ते करून घेईल आणि तिथे सुपर इगो सूत्र हलवील. तुला स्वप्नात प्रतिमा काय दिसाव्यात आणि त्या प्रतिमांनी कसं वागावं हे सूत्र हलवून सुपर इगो ठरवत असतो. आणि इगो नुसता खरं म्हटलं तर कळसूत्री बाहुल्यानुसार वागत असतो. पण सगळं मिळून फुलफिलमेंट ऑफ अनफुलफिल्ड डिझायर्स हे एका बाजूला आणि प्रिझर्वेशन ऑफ स्लीप हे दुसऱ्या बाजूला, ही दोन साध्य हाताशी मिळतात. म्हणून तो मेकॅनिझम पुन्हा पुन्हा कार्यरत होतो. आपण आता त्या परत परत वारंवार पडणाऱ्या स्वप्नांबद्दल बोललो. तर ही परत परत पडणारी जी स्वप्न आहेत ती आपल्याला त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीबद्दल काही सांगतात का? म्हणजे कारण सायकोलॉजी त्या परत 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 पडणाऱ्या स्वप्नांकडे कसं बघतं? म्हणजे मला त्यातनं काय कळतंय? मला हे यातनं जाणीव करून देतंय का की कदाचित मला या गोष्टीची भीती वाटते आहे, त्याच्यामुळे मी या भीतीच्या दडपणाखाली आहे किंवा काय मी डिप्रेशनच्या पटलावरती आहे, असं मला काही त्यातनं मानसिक स्थितीबद्दलची ऑब्झर्वेशन्स करता येतात का स्वप्नांमधनं परत परत पडणाऱ्या ते करता येईल, पण त्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो, त्या उपचारासाठी जेवढा वेळ, हे तुम्ही जे म्हणता त्याला फ्रॉइडने फ्री असोसिएशन असं नाव दिलेलं आहे. की मुद्द्याचं वगैरे ते मुद्द्याला धरून बोल, लॉजिकल बोल, हे सगळे नियम सोडून दे. जिभेच्या टोकावर जो शब्द येईल तो उच्चार आणि असा बोलत चल. याला फ्रॉइडने फ्री असोसिएशन म्हटलेलं आहे. असं फ्री असोसिएशन जर कोणी करत गेलं तर मनातले अनेक गंड, अनेक कॉम्प्लेक्सेस हे आपोआप त्यांचा निचरा होईल. त्यांच्यापासून अप्रत्यक्षरित्या सुटका ही स्वप्नामध्ये मिळते. पण जागेपणी सुद्धा त्या विचारांचा निचरा व्हावा असं जर वाटत असेल तर ही फ्री असोसिएशन ही जी पद्धत फ्रॉइडने सांगितली आहे की समोर बसलेल्या माणसाला तुला काय पाहिजे ते तू बोलत राहा, त्याच्यातून त्याच्या मनातले अनेक, त्याच्या मनाला जे जे त्रास देत असतं, ऑल दॅट बॉदर्स हिम, ते आपोआपच बाहेर येत राहतं. आणि उपचारक जो आहे
थेरपिस्ट तो त्याच्या नोंदी करत असतो. हम्म. नंतर जेव्हा चर्चेचं सेशन होतं तेव्हा उपचारक त्या पीडिताला त्याचा हा अर्थ सगळा समजावून सांगतो आणि मग त्यानुसार त्याच्या गंडाचं विरेचन होतं. हो. आता आपण मानसिक स्थितीबद्दल बोलत होतो. तर ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल असतात, हा खरं तर शब्द योग्य नाही आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही मानसिक व्याधी असतात, म्हणजे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल किंवा यासारख्या, तेव्हा पडणारी स्वप्न आणि तुमच्या अदरवाईज स्टेटमध्ये पडणारी स्वप्न, यात काही फरक असू शकतो का? असतो. पण तो फरक सहज माणसासुद्धा सांगतात, हो. मला रोज भीतीदायक स्वप्न पडतात हम्म. असं सांगणारी माणसं आपण पाहतो. हो. किंवा आपण एखाद्या माणसाला जरा किरकोळीत काढतो. हो. का? तर त्याला रोज मी राजपुत्र आहे असं स्वप्न पडतं, हो. माझी फार सुबत्ता आहे असं स्वप्न पडतं. तर एखादा विषय मनामध्ये टिकून आहे आणि तो सारखा टकटक टकटक करतोय पूर्तीसाठी, हो. तर तो या रूपाने स्वप्नामध्ये प्रतिमेचं रूप घेऊन येऊ शकतो, येईल सुद्धा. हम्म. आणि तसं घडतं, अनेकांच्या बाबतीत घडतं. अनेक माणसं सांगतात की मला नेहमी स्वप्नात खुद्द श्रीकृष्णाने येऊन आशीर्वाद दिला हो, हो. 1-2 वेळा नाही 8 वेळा असं स्वप्न मी पाहिलंय असं सांगणारी माणसं आपण पाहिलेली आहेत. हो. आता श्रीकृष्ण वगैरे ठीक आहे, ते आमच्या अशोकला आपली अपर्णाच दिसते 8 वेळा. पण इंटेन्सिटी ऑफ डिझायर may result in greater frequency of imaginative formulation. आपल्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांना आपण आकार कसा देतो हम्म. ते याच्यामध्ये स्वप्नांच्यामध्ये तो आकार बदलायचा कसा, हेच तर त्या ड्रीम वर्कमध्ये फ्रॉइडने आग्रहाने समजावून सांगितलेलं आहे. पुन्हा मुद्दा तोच, ड्रीम वर्क, ड्रीम ॲनालिसिस, ड्रीम इंटरप्रिटेशन आणि अगदी शेवटी द प्रॅक्टिकल युटिलिटी ऑफ ड्रीम. एवढ्या मर्यादेमध्ये राहून किंवा एवढ्या चक्रात राहून आपण स्वप्नांचा तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या रोजच्या व्यवहारात उपयोगी पडेल हो. अशा प्रकारचा अर्थ लावणं किंवा त्यांचा उपयोग करून घेणं हे शक्य आहे. स्वप्न ही केवळ निरुपयोगी आहेत असं नाही. स्वप्नांना स्वतःची म्हणून एक तुमच्या माझ्या जीवनात भूमिका आहे, तुमच्या माझ्या जीवनात एक स्थान आहे. ते स्थान आपण ओळखावं, ती भूमिका आपण ओळखावी आणि 2 गोष्टी कराव्यात. एक तर त्या भूमिकेनुसार आपलं जगणं अनुरूपरित्या बदलून घ्यावं किंवा आपली विचारधारा अशी बदलावी की त्या अनफुलफिल्ड डिझायर्सना लांबून घास घेऊन स्वप्नात येऊन हजर होण्याची गरजच पडू नये. एवढं पुरे आहे आज. मी खरं तर शेवटचा प्रश्न तोच विचारणार होतो की ठीक आहे, म्हणजे कळलं की स्वप्न कशी काम करतात, पण करायचं काय त्या स्वप्नांचं? कारण बऱ्याचदा ते होतं ना की आपण स्वप्न पाहतो आणि आपल्याला स्वतःच स्वप्नांमधलं एक काहीतरी चित्र दिसलेलं असतं, एक रूप दिसलेलं असतं आणि स्वतःला ते मान्य होत नाही की अरे बापरे, मी कसं करू शकलो? म्हणजे ज्यावेळेस कशी हिंसक स्वप्न पडतात त्यावेळेस मी कसं एखाद्या व्यक्तीचा खून करू शकतो? अरे बापरे, मी कसं माझ्या पार्टनरवर चीट करू शकतो? अरे बापरे, माझा पार्टनर माझ्यावर कसं चीट करू शकतो? पासून काहीही स्वप्न पडलेली असतात,
जरी आपण त्या स्वप्नातनं बाहेर आलो, या जागेपणीय जगात आलो, तरी बराच वेळ ती स्वप्न रेंगाळत राहतात आणि मग ती जी फीलिंग आहे, ती फीलिंग खऱ्या आयुष्याला त्रास देत राहते. तर अशा वेळेस काय करायचं त्या स्वप्नांचं? पुढचं सगळं तुम्ही जे बोललात याचा आणि ड्रीमचा काहीच संबंध नाही आहे. बरं. हा सगळा ही पुढची सगळी तुम्ही बोललेली वाक्य ही आपल्या विचार पद्धतीशी संबंधित आहेत. हं. हो. They relate to the way our brain functions when we are awake, whereas dream essentially occurs during sleep. येस, थँक यू सो मच सर, तुम्ही आलात आणि स्वप्न उलगडून सांगायला मदत केलीत. मला वाटतं खूप कमी आपल्याला स्वप्नांविषयी माहिती आहे. आम्ही आता फ्रॉइड स्वप्नांविषयी काय सांगतो त्याच्याबद्दल आता आणखीन थोडं वाचायला सुरुवात करायला हरकत नाही. मुळातच आपल्याला जी स्वप्न पडतात त्या सगळ्याचा काहीतरी अर्थ आहे आणि तो शोधता येतो आणि त्याचा अर्थ लावता येतो आणि स्वतःत तसे बदल करता येतात. मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आजच्या चर्चेतनं आला. खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अमुक तमुकला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.